आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। मराठवाड्यात आजपासून सुरू झालेल्या शिवसंवाद दौऱ्यात 23 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन पक्ष बांधणीवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मराठवाड्यामध्ये आज शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। जालना, भोकरदन, बदनापूर या तिन्ही विधानसभेचा आढावा बैठक या ठिकाणी आज झालेली आहे। पुढे आता घनसांगवी आहे, नंतर नांदेड, मग उद्या नांदेड, हिंगोली, बीड असा सगळा दौरा असणार आहे। याच्या अगोदर शिवसंवाद दौरा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे। या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये 23 विधानसभा ज्या आहे त्याचा आढावा घेण्यात येणार आहे। कशा प्रकारे पक्षाची बांधणी आहे, पक्ष कशा प्रकारे या ठिकाणी वाढतोय, कार्यकर्त्याच्या काय समस्या आहेत, काय नाही, काय हवंय, तिकडच्या लोकांच्या काय समस्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने हा दौरा ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। अजूनपर्यंत ज्या आहे ह्या बैठका सुरू आहेत। महायुतीच्या शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत। अजूनपर्यंत किती जागा ज्या आहेत, कोण लढणार याचं अजूनपर्यंत फायनल झालेलं नाही। काही दिवसांमध्ये आता फॉर्म 1 तारखेपर्यंत भरायचाच आहे, लवकरच आपल्याला कळेल। बघा, शिवसेनेने ज्या ज्या जागा लढलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काय अपेक्षा आहेत, हे शिवसेनेचे जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत असतील किंवा दादा भुसे साहेब असतील, शंभूराजे असतील, हे जे आहेत हे त्या बाकी घटक पक्षांच्या नेत्यांबरोबर जे आहे ते चर्चा करतायत। बघा, चांगलं काम करतायत, अभिमन्यूचं चांगलं काम आहे। एक कार्यकर्ता म्हणून जो आहे तो पक्ष वाढवतो, इकडे युवासेना वाढते। तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या पक्ष बारीकाईने बघत असतो आणि लक्ष पक्षाचं जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे। मला वाटतं निवडणुका जेव्हा येतात तेव्हा कुठल्या निवडणुकीमध्ये आपल्याला जागा यश चांगलं मिळतं, कुठल्या निवडणुकीमध्ये यश कमी मिळतं, त्याच्यावरती जे आहे ते आत्मपरीक्षण करायचं आणि पुढे जायचं, का आपण कमी पडलो आणि पुढच्या वेळेस जे आहे त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे नंबर चांगले येतील त्यासाठी काम करायचं। आमची बरोबर भूमिका क्लिअर आहे। बघा, जास्त बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तर आम्ही राजकारणाबद्दल जास्त विचार करत नाही, समाजकारणाबद्दल जास्त विचार करतो। लोकांना काय हवंय याच्याबद्दल जर विचार केला तर बरोबर लोक आपोआप जे आहे ते तुमच्यावरती प्रेम करतात। मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बऱ्या प्रमाणामध्ये जे आहे हे दाखले देण्याचं काम असेल, मराठा समाजाचे जे काही विषय आहे हे सगळे विषय जे आहेत ते सोडवण्याचं काम केलं। तर मला वाटतं आता ज्या काही मागण्या असतील तर नक्कीच सरकार जे आहे सकारात्मक विचार जो आहे त्याबद्दल करेल। अरे काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे। टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली, अजून रस्ता तळाला जाल। बघा, मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही, आपण काय काम करतो। 2.5 वर्ष आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं। जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या, शाप आणि सगळ्या टीका केले। त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे। ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे, त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।